चला, आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी जोडतो. तो म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा जास्त विचार करणं. पण याला एक आजची समस्या म्हणून पाहण्याऐवजी आपण हे समजून घेणार आहोत की ही एक आपल्यात खोलवर रुजलेली जैविक यंत्रणा आहे, जी खरं तर आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच बनवली गेली होती. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं नाही का? असं वाटतं की आपण आपल्याच विचारांमध्ये कुठेतरी हरवून गेलो आहोत. एखादी घटना, एखादं संभाषण किंवा एखादा निर्णय तोच पुन्हा पुन्हा मनात घोळत राहतो. असं वाटतं जणू काही आपलं मन एकाच ठिकाणी अडकून पडलं आहे. आणि इथेच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जास्त विचार करणं ही आपली काही चूक किंवा कमजोरी नाहीये. उत्क्रांतीवादी मानसशास्त्रानुसार हे जे आपलं विचार करणारे मन आहे ना, ते खरं तर जगण्यासाठीच एक साधन आहे. आपल्या पूर्वजांना टिकून राहण्यासाठी याचीच मदत झाली. पण आजच्या आधुनिक जगात हेच साधन कधीकधी गरजेपेक्षा जास्तच सक्रिय होतं. तर मग सुरुवात करूया याच्या मुळापासून. बघूया की हे अतिविचार करण्याची सवय उत्क्रांतीमध्ये कशी रुजलेली आहे. हा एक असा प्रोग्राम आहे जो आपल्या मेंदूत हजारो वर्षांपासून पिढ्यांना पिढ्या चालत आलेला आहे. फरक नेमका इथेच पडतो. विचार करा, पूर्वीच्या काळी विचार करणं हे अक्षरशः जगण्या मरण्याचा प्रश्न होता. धोके समोर दिसायचे, शारीरिक होते. पण आजचे धोके ते खूप वेगळे आहेत. सोशल लाईफ, करिअर, अगदी भविष्याची चिंता, ज्यावर तसे सरळसोट उपाय नसतात. आणि आपलं डोकं ते अजूनही त्याच जुन्या हत्यारांनी या नवीन समस्या सोडवायला बघतं. मग काय, मन त्याच चक्रात अडकून पडतं. बरं, हे तर झालं की उत्क्रांतीमुळे आपण विचार का करतो. पण आता जरा आत डोकावून पाहूया. म्हणजे जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूत आणि शरीरात नक्की काय घडामोडी होतात. आपल्या मेंदूतना एक छोटा पण खूप पॉवरफुल भाग आहे, अॅमिग्डाला. हा समजा आपल्या मेंदूचा 24 तास अलर्टवर असणारा सिक्युरिटी गार्ड आहे. पण गंमत अशी आहे की त्याला खरा धोका आणि फक्त आपल्या विचारांमधला धोका यातला फरक नेहमीच कळतो असं नाही. त्यामुळे कामावरचा एखादा साधा ईमेलसुद्धा त्याला एखाद्या जंगली प्राण्याच्या हल्ल्याइतकाच गंभीर वाटू शकतो. आणि जेव्हा हा अमिगडालाचा अलार्म वाजतो ना, तेव्हा शरीर लगेचच कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन तयार करतं. हाच तो आपला स्ट्रेस हॉर्मोन. यालाच फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात, म्हणजे लढा किंवा पळा. यामुळेच बघा, चिंतेच्या वेळी हृदयाची धडधड वाढते, श्वास भरून येतो. शरीर आपल्याला अक्षरशः लढायला किंवा तिथून पळून जायला तयार करत असतं. आणि मग सुरू होतं एक चक्र. एक विचार तो शरीरात एक प्रतिसाद निर्माण करतो आणि तो शारीरिक प्रतिसाद तो आणखी विचारांना जन्म देतो. यालाच म्हणतात अँक्झायटी कॅस्केड, म्हणजे चिंतेचा एक धबधबाच जणू. आपण विचारांच्या आणि शारीरिक संवेदनांच्या एका अशा चक्रात अडकतो की ज्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य वाटू लागतं. पण इथे एक चांगली बातमी आहे. ही जी स्वयंचलित जैविक अलार्म सिस्टम आहे ना, तिला आपण मुद्दाम थांबवू शकतो. आपण या चक्रात व्यत्यय आणू शकतो. आणि ते कसं करायचं तेच आता आपण पाहणार आहोत. इथे दोन अवस्थांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. एकीकडे आहे रुमिनेशन, म्हणजे काय तर भूतकाळातल्या गोष्टी मनातल्या मनात चघळत बसणे. हे आपल्याला विचारांच्या दलदलीत अजून खोल घेऊन जातं. आणि दुसरीकडे आहे ग्राउंडिंग, म्हणजे आपल्या 5 इंद्रियांचा वापर करून वर्तमानात परत येणं. विचारांच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तवात येण्याचा हा एक राजमार्ग आहे. तर मग मुद्दा काय आहे? ग्राउंडिंग तंत्र वापरून आपण आपल्या नर्वस सिस्टीमला हाय अलर्ट मोडमधून काढून रेस्ट अँड डायजेस्ट, म्हणजे शांत मोडमध्ये आणू शकतो. आपण आपल्या शरीराला एक सिग्नल देतो की ठीक आहे, आता धोका टळला आहे, आता आराम करण्याची वेळ आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, प्रत्यक्ष कृतीकडे. मी आता एक असं सोपं पण जबरदस्त प्रभावी तंत्र सांगणार आहे जे कधीही आणि कुठेही वापरता येतं. चला, हे तंत्र आपण एकत्र करून बघूया. पुढच्या वेळी जेव्हा मन विचारांनी घेरलं जाईल तेव्हा फक्त थांबा आणि तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या 5 वस्तूंची नावं मनात घ्या. कदाचित ती एक खुर्ची असेल, एक घड्याळ किंवा खिडकीबाहेरचं झाड. आता 4 अशा गोष्टी अनुभवा ज्यांना स्पर्श करता येतो. आपल्या कपड्यांचा पोत, हाताखालच्या टेबलचा थंडगार स्पर्श. त्यानंतर 3 आवाज, अगदी लक्ष देऊन ऐका. पंख्याचा मंद आवाज, बाहेरून येणारा गाडीचा हॉर्न किंवा पक्ष्यांचा किलबिलाट. आता 2 वास ओळखण्याचा प्रयत्न करा. कदाचित जवळच असलेल्या चहाचा सुगंध किंवा हवेतला मातीचा वास. आणि शेवटी एक चव ओळखा, अगदी आपल्या तोंडातील पाण्याची चव सुद्धा चालेल. पण हा इतका साधा व्यायाम इतका प्रभावी का ठरतो? याचं कारण असं आहे की तो आपल्या मेंदूला विचारांच्या चक्रातून बाहेर खेचून थेट आपल्या इंद्रियांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. जेव्हा आपलं सगळं लक्ष पाहण्यावर, ऐकण्यावर, स्पर्श करण्यावर केंद्रित होतं, तेव्हा चिंताजनक विचारांसाठी मेंदूत जागाच शिल्लक राहत नाही. ही आपल्या नर्वस सिस्टीमला शांत करण्याची एक थेट जैविक युक्ती आहे.
आणि हे तंत्र फक्त जास्त विचार करण्यापुरतं मर्यादित नाहीये. पॅनिक अटॅकच्या वेळी किंवा जेव्हा भावना हाताबाहेर जातात तेव्हाही हे खूप उपयोगी पडतं. ही एक प्रकारची फर्स्ट एड किट आहे जी आपण आपल्या मनात नेहमी सोबत ठेवू शकतो आणि गरजेच्या वेळी पटकन वापरू शकतो. तर आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे तंत्र म्हणजे फक्त एक तात्पुरता उपाय नाही, तर स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपल्या मनात काहीतरी बिघाड झालाय किंवा आपण कमजोर आहोत असं अजिबात नाही. झालंय फक्त इतकंच की आपल्या मेंदूला चुकीच्या सवयी लागल्या आहेत. आणि चांगली बातमी हीच आहे की कोणतीही सवय बदलता येते. सरावाने आपण आपल्या मेंदूला नवीन, अधिक सकारात्मक पद्धतीने विचार करायला शिकवू शकतो. आणि त्यासाठी हा एक विचार खूप ताकद देतो. मी माझ्या मेंदूचा गुलाम नाही, मी त्याचा प्रशिक्षक आहे. जेव्हा आपण स्वतःला विचारांचे गुलाम नाही तर त्यांचे ट्रेनर समजायला लागतो, तेव्हा सगळं नियंत्रण आपल्या हातात येतं. आपण आपल्या विचारांना दिशा देऊ शकतो, त्यांना शांत करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपल्यासाठी काम करायला लावू शकतो. तर हाच प्रश्न मी इथे सोडून जातो. आज जे काही आपण समजून घेतलं त्याचा वापर करून आज आपल्या मनाला वर्तमानात आणण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी कोणतं एक छोटंसं पाऊल उचलणार आहात. कारण लक्षात ठेवा, बदल नेहमी छोट्या छोट्या पावलांनीच सुरू होतो.